श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. पुण्यतिथी 15 एप्रिलपर्यंत तुम्ही करा ही एक सेवा. सर्व मनोकामना पूर्ण होतील. कोणतेही नियम नाहीत, कोणत्याही अटी नाहीत. बाळा, श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीनिमित्त 15 एप्रिलपर्यंत ही अत्यंत सोपी आणि प्रभावी सेवा करून बघ. या सेवेसाठी कोणतेही कठोर नियम नाहीत किंवा अटीसुद्धा तुला नाहीत. श्रद्धा आणि विश्वासाने ही सेवा केल्यास तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात. या व्हिडिओमध्ये संपूर्ण सेवा पद्धत, मंत्र आणि वेळ याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थांच्या कृपेने अनेकांचे जीवन बदलले आहे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आलेली आहे, शांतता, समाधान. आज मी तुम्हाला अशी एक सेवा सांगणार आहे जी तुम्ही 15 एप्रिलपर्यंत केली तर तुमच्या मनातील कोणतीही इच्छा अपूर्ण राहणार नाही. बाळा, लक्षपूर्वक ऐक. श्री स्वामी समर्थांचे महत्त्व. श्री स्वामी समर्थ कोण होते? त्यांची कृपा किती प्रभावी आहे? स्वामी समर्थांच्या नावातच शक्ती आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा संदेश आपल्यासाठी आहे. श्री स्वामी समर्थांनी कधीही भक्तांना रिकाम्या हाताने पाठवले नाही. बाळा, लक्षपूर्वक ऐक बर का. पुण्यतिथीचे महत्त्व. 15 एप्रिल दिवशी श्री स्वामी समर्थ यांची पुण्यतिथी आहे. पुण्यतिथी म्हणजे काय? या दिवशी सेवा का करावी? या दिवशी या काळात ऊर्जा जास्त असते. पंधरा एप्रिल पर्यंतचा काळ अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. बाळा, सेवा का करावी? मनोकामना पूर्ण होण्यासाठी, घरातील अडचणी दूर करण्यासाठी, आर्थिक मानसिक शांतीसाठी. ही सेवा केल्याने अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होतात. मुख्य सेवा पद्धत. सेवा कशी करायची? सकाळी किंवा संध्याकाळी शांत बसावे. मुख्य सेवा पद्धत. सेवा कशी करायची? संध्याकाळी किंवा सकाळी शांत एका ठिकाणी बसावे. श्री स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती समोर ठेवावी. त्यासमोर दिवा लावावा, अगरबत्ती लावावी आणि मंत्र जाप करावा. बाळा, कोणता मंत्र जाप करायचा माहिती आहे का? ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. हा मंत्र जाप 108 वेळा करायचा. सांगताना तुझ्याकडे वेळ नसेल तरी चालेल,
फक्त तुझ्या मनामध्ये श्रद्धा असली पाहिजे. विशेष कोणतेही नियम नाहीत, उपवास नाही आणि वेळेचं बंधन सुद्धा नाही. फक्त मनापासून करा. श्री स्वामी समर्थ स्वतः तुमच्याकडे येतील. तुम्हाला एक अनुभवाची कथा मी इथे सांगते. एका भक्ताने ही सेवा केली आणि त्याच्या आयुष्यात सगळ्या समस्या संपल्या. महत्त्वाचे नियम लक्षात ठेवा. देवावरती श्रद्धा ठेवा. नकारात्मक मनामध्ये विचार अजिबात येऊ नका. नकारात्मक विचार टाळा. सेवा नियमित करा. वाईट शब्दांचा वापर करू नका. शिवीगाळ कोणाला करू नका. मैत्रिणींनो, ही सेवा तुम्ही आजपासूनच सुरू करा. 15 एप्रिलपर्यंत नक्कीच करा. श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. 15 एप्रिलपर्यंत खरंच करा ही गुप्त श्री स्वामी समर्थांची सेवा. न कोणी सांगितलेली पद्धत. मनोकामना खरंच तुमची लवकरच पूर्ण होईल. श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीपर्यंत केली जाणारी ही एक विशेष आणि प्रभावी सेवा आहे. बाळा, ही सेवा कोणत्याही नियमांशिवाय करता येते, पण तिचा परिणाम अत्यंत चमत्कारिक मानला जातो. या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक वेगळी पद्धत, ध्यान आणि जप सांगितला गेला आहे. ज्यामुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल दिसू शकतो. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. आपण आजचा हा व्हिडिओ साधा नाही बरं का. हा व्हिडिओ तुम्हाला श्री स्वामी समर्थांच्या थेट कृपेपर्यंत घेऊन जाणार आहे. तुमच्या आयुष्यात काहीही अडचण असेल, पैसा, नोकरी, लग्न, आरोग्य, आज सांगितलेली सेवा तुम्हाला खरंच मार्ग दाखवेल. तुम्ही एक काम करा. बाळ डोळे बंद करा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा. मी खरोखरच आनंदी आहे का? लोकांच्या समस्या हायलाइट करा. इमोशनल कनेक्टर तयार करा. श्री स्वामी समर्थांकडे जाण्यासाठी मोठे विधी अजिबात लागत नाहीत. स्वामी समर्थांकडे जाण्यासाठी फक्त लागतं शुद्ध मन. श्री स्वामींच्या उपस्थितीची अनुभूती. आता तुम्ही शांत बसा. डोळे बंद करा. तुमच्या समोर श्री स्वामी समर्थ उभे आहेत असे तुम्ही इमॅजिन करा. त्यांच्या वेशभूषेचे वर्णन. स्वामी समर्थांच्या डोळ्यातली करुणा. ते तुमच्याकडे बघत आहेत आणि म्हणत आहेत, बाळा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुम्हाला एक गुप्त सेवा पद्धत मी सांगते.
एक शांत जागा निवडा. कुठेही तुम्ही बसू शकता. मंदिराची अजिबात गरज नाही. 11 मिनिटे शांत बसा. काहीही न बोलता, कोणाशीही वाद न घालता, फक्त तुमच्या श्वासावरती तुम्ही लक्ष केंद्रित करा. खूप तुम्हाला शांत आणि सुखी समाधानी वाटेल. मंत्र जाप. स्वामींना म्हणा, श्री स्वामी समर्थ, माझी इच्छा तुम्ही पूर्ण करा. सदैव तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या. हा मंत्र मनातून बोला. 21 वेळा, 51 वेळा किंवा 108 वेळा. हा मंत्र मनातून बोला. आवाजात नाही तरीही चालेल. इच्छा व्यक्त करा. मनातले मनात स्पष्ट बोला. एकच इच्छा ठेवा, 10 ठेवू नका. स्वामींना सांगा, मला हे हवं आहे. तुम्ही सदैव आमच्या पाठीशी राहा. आणखी काय पाहिजे? विश्वास ठेवणे. सेवा केल्यानंतर स्वामी समर्थांवरती शंका ठेवू नका. ते काम आधीच सुरू झाले आहे. रोज 15 ते 20 मिनिटे तरी 15 एप्रिलपर्यंत श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीपर्यंत नामस्मरण करा. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. जास्त वेळ नाही दिलात तरी चालेल. कन्सिस्टन्सी महत्त्वाची आहे. दररोज करा 15 ते 20 मिनिटे. एक तुम्हाला सत्य अनुभव कथा सांगते. एका व्यक्तीला नोकरी मिळत नव्हती. त्यांनी स्वामी समर्थांची सेवा केली. 10 दिवसातच त्यांना नोकरीचा कॉल आला. एका स्त्रीला घरात खूप समस्या होत्या. घरामध्ये तिच्या सेवा केल्यानंतर खूप शांतता आली, समाधान मिळाले, आर्थिक समस्या सुद्धा सुटल्या. सामान्य चुका करायच्या नाहीत. रोज वेळेवरच बसा. बदलायचं नाही. श्री स्वामी समर्थांवरती शंका घ्यायची नाही. श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण मध्येच अजिबात सोडायचे नाहीत. बाळा, ह्या तुम्ही चुका करू नका. नाहीतर परिणाम कमीच होतो, फळ मिळत नाही. ही सेवा साधी आहे पण शक्तिशाली आहे. बाळ, आजपासून सुरू कर. मी तुला खरंच आशीर्वाद द्यायला येणार. 15 एप्रिलपर्यंत अजिबात थांबू नकोस. श्री स्वामी समर्थ तुमच्या आयुष्यात चमत्कार नक्कीच घडवतील. कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर, जय जय रघुवीर समर्थ, जय जय स्वामी समर्थ. हा व्हिडिओ बाळा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये ओम श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि आपल्या या भक्तिमय चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब करा. जॉईन बटनावरती क्लिक करून छोटा सपोर्ट करा. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या स्वामींच्या व्हिडिओंना हाईप नक्कीच द्या. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.